सुट्टीचा दिवस आहे, झोपू द्या की जरा. एक मतदान नाही केलं की आभाळ खाली कोसळणार आहे का? अजय दादा, एक तर चुकतंय तुमचं एक मत ठरवू शकता की तुमचा रस्ता कसा असेल, तुमच्या घराला पाणी किती मिळेल आणि देशाला दिशा कोणती मिळेल. हे बघा आजी, एवढे बिचारे एवढ्या उन्हात आणत उभं राहण्यापेक्षा घरी बसणं वाईट की काय? अजय, तुला माहित नाही का, निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील ज्येष्ठांसाठी आता घर बसल्या मतदानाची सोय केली आहे. ती म्हणजेच होम वोटिंगची. आणि जे आता केंद्रात जातात ना, त्यांना उभं नाही राहावं लागत, त्यांना थेट प्रवेश मिळतो. हो रे बाळा, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, पण प्रशासनाने माझ्यासाठी खुर्ची, पाणी आणि मदतीला स्वयंसेवक ठेवला, म्हणून मी माझे कर्तव्य बजावणार. पण राहुलचं काय केंद्राबद्दल फायदे असतात, तो आज कसा जाणार? काळजी करू नको अजय. आता प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना चालता येत नाही त्याच्यासाठी व्हीलचेअरची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे. आणि पायाभूत सक्षम ॲपवर आधार नोंदणी केली आहे. तुम्हाला आधुनिक मदत आणि गाडी सुद्धा उपलब्ध होऊ शकते. या बांधवांसाठी इंडिया मोशनवर निधी देखील आहे. आता महिलांनीही मागे राहून चालणार नाही. घरकाम, मुलाबाळांची जबाबदारी असली तरी मतदानासाठी वेळ काढायचाच. अहो ताई, पण केंद्रावर किती गर्दी असते आणि उकाडाही असतो ना. त्यासाठी अनेक ठिकाणी खास सखी मतदान केंद्र देखील आहे, तिथे सर्व कर्मचारी महिला असतात. तिथे पिण्यासाठी पाणी, सावलीसाठी मंडप व लहान मुलांसाठी पाळणाघराची सोय सुद्धा असते. बापरे, इतक्या सोयी सुविधा उपलब्ध असताना मग मी तरुण घरी का बसू? मतदान केवळ सुट्टी नाही तर ती आपली जबाबदारी आहे. शाबास. लक्षात ठेवा सर्वांनी, जात पात, धर्म आणि पैशाच्या आमिषाला बळी न पडता केवळ विकासासाठी आणि प्रामाणिकपणे मतदान करा. 85 वर्षातील ज्येष्ठांचे काय? घरगुती मतदान किंवा थेट प्रवेश. दिव्यांग बांधवांसाठी काय? रॅम्प, व्हीलचेअर आणि सक्षम ॲप. माझ्या माता भगिनींसाठी काय? सगळी मतदान केंद्र आणि सर्व सुविधा. आधी मतदान, मग बाकी काम. महिला, ज्येष्ठ, दिव्यांग सारे होतील मतदानात दंग. आपलं मत, आपली ताकद. जागो मतदान जागो.